नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवर यांना सगळ्यांना अभिवादन करून मी सौभाग्यवती शुभदा सणी गावे माझ्या विषयाकडे वळते. माझा आजचा विषय तेवढाच लाजिरवाणा आणि तेवढाच परखडपणे मांडण्याचा मी प्रयत्न करणार असणारा विषय स्त्रियांवरील होणारे अन्याय, अत्याचार आणि त्यावरील उपाय. हो, तसं बघितलं तर रांडावाडा उष्टिकाडा या चौकटीतून बाहेर पडून आत्ता कुठे आम्ही डोकं वर काढून एक स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत होतो. हो, स्वतःचं अस्तित्व, आवडीच्या क्षेत्रामध्ये जे काही असेल तो व्यवसाय म्हणा, उद्योग म्हणा, ते करण्याचा चांगल्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होतो. पण तरीही कुठेतरी पेपर उघडला की पेपरवर रोज किंवा नाही म्हटलं तरी 5 ते 7 बातम्या डोळ्यापुढे बघितल्या तर हो, अगदी ठोस दिसणाऱ्या हिंसा, अत्याचार, अन्याय, पेटून आत्महत्या केली का एकीकडे अमेरिका, फ्रान्स, जपान तिथल्या स्त्रियांची उदाहरणं किंवा तिथल्या देशांची प्रगतीपथाची उदाहरणं घेतो आम्ही, घेतलीच पाहिजे. आणि आमच्या देशाचं मागे राहण्याचं कारण काय असतं? बेरोजगारी, विषमता, आर्थिक विषमता. आणि मग हे काय? स्त्रियांवरील होणारे अन्याय, अत्याचार. कारण एरवी फक्त आपण म्हणतो स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री सुखी तर सगळं अलबेल. आहे अजून स्त्री सुखी? कमी जास्त प्रमाणात त्या स्त्रियांवर आजही अन्याय होतो. तो वेगवेगळ्या ठिकाणी होतो, वेगवेगळ्या पद्धतीने होतो. पोटासाठी राबणारी ती शेतात जाऊ दे, कुठेतरी घरगुती कामं करू दे, तिच्यावर तिथे सुद्धा अन्याय, अत्याचार होतो. ती पर्यायाने तिला तो सहन करावा लागतो. करणार काय? पोटासाठी, शिवाय पदरात लेकरं असतात बारकी बारकी, त्यांच्यासाठी सुद्धा तिला ते सहन करावं लागतं. कामासाठी अस्तित्वाची लढाई आत्ता कुठेतरी, आणि ते बरोबरच आहे, प्रगतीपथाकडे स्वतःचं स्वत्व निर्माण करण्याची धडपड, त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा कमी जास्त प्रमाणात तिला मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अन्याय, अत्याचार सहन करावाच लागतो. काम जाईल, पोटापाण्याचा आत्ता कुठे मी बाहेर पडली, पगार मिळतोय, एक स्वतःचे पैसे मिळत आहेत, हाऊस मौस करायला, हा चांगला विचार आहे. पण तिथे होणारं तिचं शोषण, ते शोषण नाहीये का होतंय? मग आजही जर का आधुनिकता स्वीकारली आहे, काळ स्वीकारला आहे, मग तरी पण आपण हे मागासलेल्या गोष्टींना का बळी पडतात स्त्रिया? किंवा हे मागासलेले विचार, त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करण्याची ही जी कीड लागलेली आहे समाजाला, आणि याची सुरुवात घरातून सुद्धा होते. हो, घरातून सुद्धा होते. कारण आजही काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात स्त्रियांना उंबरठ्याच्या आत दाबलं जातं. त्यांना स्वतःचं मत मांडण्याचं, त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्याचं, इतकंच काय, त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे कपडे घालण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नसतं. कमी जास्त प्रमाणात म्हटलंय मी, मान्यवर मंडळी. हो, आणि एवढंच नाही का, तर ती जर का नशिबाने दुग्ध शर्करा योग, परिस्थिती, नशीब आणि दुग्ध शर्करा योग याच्यासाठी नवरा जर का बिनकामाचा, व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला असेल, तर त्या बिचारीला, त्या स्त्रीला मारहाण, छळ, कितीतरी अन्याय, अत्याचार सहन करावे लागतात. का? ती फक्त एक स्त्री आहे म्हणून? का? कुठे चाललोय आपली ही देशातली आपल्या प्रगती, ही आपल्या समाजातली प्रगती? आज कॉलेजला जाणाऱ्या मुली, आई वडील त्यांच्याकडे भविष्याची एक की नाही, आता कुठेतरी वातावरण बदललंय, मुलगा मुलगी समान म्हणून त्या मुलींना कुठेतरी बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत असतात. पण नको त्या गोष्टी, नको ते विषय कानावर पडले, त्या मुलींचं शिक्षण तिथंच खुंटतं. हो, हा सुद्धा अन्याय, अत्याचारच आहे. हा अन्याय, अत्याचार नाहीये? पोटासाठी राबणारे ते हात, का तर पदरात लेकरं आहेत, दुसरा काही सोर्स नाहीये किंवा दुसरी कुठली बाजू नाहीये खर्चाची किंवा पैसा येण्याची बाजू नाहीये. म्हणून भले घरी धुणं भांडी करणारी सुद्धा एखादी लेडीज असू दे, तिचं सुद्धा शोषण होतं, आर्थिक होतं, मानसिक होतं, कामाला व्यवस्थित असू दे, पण पैसे देताना का तर जाऊ दे, अगदीच काय नसण्यापेक्षा एवढे पैसे हातात येतात ना, त्यात समाधान. जाळून मारलं जाते, आत्महत्या केली जाते का? कुठे माहेरची साडी बघितला आपण, तो चांगलाच आहे, तो प्रदर्शित केलेला चित्रपट चांगलाच आहे, पण यातून काय घ्यायचं होतं? यातून त्या परिस्थितीला कसं सामोरं गेलं पाहिजे ते घ्यायचं होतं. पण आजही कितीतरी ठिकाणी त्या गोष्टींची पुनरावृत्ती होतीये. का होते ही पुनरावृत्ती? ही तुमच्या माझ्यापैकी सख्यांचा हा सन्मान का? हा आदर? आजकालची एवढीशी पिढी आजकालची त्या स्त्रियांना, त्या आयांना काय किंमत देती? हे कशामुळं होतं? कुठंतरी एक जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, बाई तुम्ही काय करता, तुम्हाला काय कळतं? समाजाला लागलेली कीड ही अचानक लागलेली नसते, याची ही छोटी छोटी कारणं आहेत आणि तीच मोठी होतात पुढे जाऊन.
अन्याय अत्याचाराची कीड सहज लागत नाही. जसं आपण म्हणतो वाळवी, त्याच वाळवीप्रमाणे ते पसरत जातं. हा, मी सरकारला सुद्धा दोष देता येत नाही. सरकार म्हणा किंवा बाकीच्या यंत्रणा म्हणा, आजकाल कितीतरी पटीने महिला मुक्ती संघटना आहेत, महिला चळवळी आहेत, पण याचा सुद्धा ह्या आहेत, पण याचा सुद्धा लाभ सगळ्यांनाच मिळतो का हो? सगळ्यांनाच मिळतो. ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो ते 100% प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचतं का? मग आता यात दोष कुणाचा? हो, कारण अन्याय अत्याचार सहन करणारी सुद्धा तोंड उघडतच नाही ना. तुमच्या माझ्यापैकीच एक आहे, पण ती तोंड उघडत नाही. मग यात दोष कुणाचा? मग आता यातून उपाय म्हटलं तर एकच करावं लागेल. जसा जनगणनेचा सर्वे होतो, हो, वेगवेगळ्या गोष्टींचे सर्वे होतात, सर्वे केले जातात, ते गरजेचेच असतात. तसं मग मला तर वाटतं की आता या प्रकारचा सुद्धा सर्वे व्हावा, की प्रत्येक घरागणीच त्या घरातील महिलेचा तुम्ही सर्वे घ्या. हो, घरी जाऊन ती कौटुंबिक माहितीप्रमाणे त्या घरातील महिला किती सुखी आहे, तिच्यावर कसल्या प्रकारचे अन्याय अत्याचार होतात, हे खऱ्या दृष्टीनं जर का बघायचं असेल तर अशी काहीतरी योजना राबवली गेली पाहिजे. पटतंय तुम्हाला हे? सरकारनं सुद्धा किंवा अन्य वेगवेगळ्या गोष्टीतून सुद्धा स्त्रियांनी आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांनी त्यांचं जे मनोबल आहे ते खचू नये याच्यासाठी त्यांना वेळोवेळी एक जे आपण म्हणतो सक्षमीकरण किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम, तुम्ही मेळावा म्हणा, कार्यक्रम म्हणा, सभा म्हणा, जेणेकरून त्यांच्या मनातलं जे अस्तित्वाची धडपड आहे किंवा काहीतरी करण्याची उमेद आहे ती ढासळू नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जी घरातली मेन लेडीज आहे तिनं तिनं लेडीज होऊन नाही तर समदुःखी म्हणून एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे की आज आपण स्त्री आहे, आपल्याला याला